नमस्कार मित्रांनो, मी निखिल बादल आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे ऑलराउंडर बाय निखिल बादल। मित्रांनो, सर्वप्रथम मी आपणास नम्रपूर्वक विनंती करू इच्छितो की आपण जर आजपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। तसेच आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा सबस्क्राइब करायला लावा, चॅनल शेअर करायला सांगा। धन्यवाद। मित्रांनो, मागील आठवड्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अनेक अटी आणि शर्तींसह जामीन मंजूर केला। तसेच 2 जूनला प्रचार समाप्त झाल्यानंतर पुन्हा शरण याने सांगितले जेलमध्ये स्वतःहून हजर होण्यास सांगितलं आहे। आपल्यावर असलेल्या दारूच्या प्रकरणातील भ्रष्टाचाराच्या आरोपातून आपली निर्दोष मुक्तता झाली नसून आपण जामिनावर आहे याची जाणीव नसलेले अरविंद केजरीवाल व त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते भाजप, मोदी, अमित शहा यांच्यावर अक्षरशः तुटून पडलेले आहेत। म्हणतात ना ते उलटा चोर कोतवाल को डाटे, तशा प्रकारचं चाललेलं आहे सध्या। मित्रांनो, स्वतः जामिनावर असलेले अरविंद केजरीवाल भाजप आणि भाजपचे नेते मोदी, शहा, योगी यांच्यावर अक्षरशः तुटून पडलेले आहेत। भाजप आपापल्या परीने त्यांना त्यांच्या आरोपांना उत्तर देत आहे आणि अरविंद केजरीवालांना जनतेसमोर, दिल्लीच्या जनतेसमोर, देशाच्या जनतेसमोर उघड करायचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, असं असताना सुद्धा अरविंद केजरीवाल जे जामिनावर आहेत, देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये जाणार आहेत, प्रचार करत आहेत, तिथे त्यांना पत्रकार विचारत आहेत। विचारलेल्या प्रश्नांना जे त्यांच्या अडचणीचे प्रश्न आहेत ते प्रश्नांना उत्तर न देता शांत बसतात आणि शेजारच्याकडे माईक देतात। काल लखनौमध्ये अरविंद केजरीवाल आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली। त्यामध्ये पत्रकारांनी अखिलेश यादव असतील, अरविंद केजरीवाल असतील, तसेच त्यांचे जे पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना अनेक विषयांसंदर्भात प्रश्न विचारायचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी स्वतःला सोयीचे असलेले प्रश्नांना उत्तरं दिली आणि ज्या प्रश्नांमध्ये आपण अडचणीत आहोत, जे प्रश्न खरंच जनतेला प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायची आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं न देता वेळ मारून नेली। स्वाती मालीवाल या अरविंद केजरीवाल यांच्याच पक्षाच्या खासदार आहेत, त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणजे केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानी गेले असताना त्यांना अरविंद केजरीवाल यांचे निजी सचिव विभव नावाचे काहीतरी आहेत, त्यांनी जबरदस्त मारहाण केली। त्यांना स्वाती मालीवाल यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेलं आहे की त्यांना मारहाण करायला लावली। म्हणजे त्यांचा अप्रत्यक्ष रोग अरविंद केजरीवाल यांच्याकडे असताना अरविंद केजरीवाल आणि अखिलेश यादव यांना ज्यावेळेस स्वाती मालीवाल यांनी केलेल्या आरोपांसंदर्भात, त्यांनी केलेल्या तक्रारी संदर्भात प्रश्न विचारले असता लगेच आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी लगेच मणिपूरच्या महिलांचा मुद्दा काढला, उत्तर प्रदेशमध्ये हाथरस येथे झालेल्या महिलांचा मुद्दा काढला। अरे, तुम्हाला जनता किंवा पत्रकार तुम्हाला प्रश्न विचारते। सध्या स्वाती मालीवाल यांचं जे प्रकरण आहे संपूर्ण मीडियामध्ये देशात जोरात चाललेलं आहे। स्वाती मालीवाल यांनी आरोप केलेले आहेत की अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच विभव या त्यांच्या माजी निजी सचिवाने त्यांना जबरदस्त मारहाण केली, पोटात बुक्क्या मारल्या, लाथा मारल्या, गालावर चापटी मारल्या, काठीने मारल्या, अशा पद्धतीची प्रचंड अमानुष मारहाण एका महिलेला, ते पण पक्षाची कार्यकर्ता, पक्षाची खासदार असलेल्या महिलेला अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरून करण्यात आले, असा स्पष्ट आरोप त्यांचा किंवा त्यांचा आरोपाचा जो रोख आहे तो सरळ अरविंद केजरीवाल यांच्याकडे असताना सुद्धा संजय सिंग, अखिलेश यादव असतील, हे बाकीच्या महिलांचा मुद्दा उपस्थित करत आहे। स्वाती मालीवाल या काही महिला नाही आहेत का फक्त भाजपचे राज्य जिथं आहे तिथंच फक्त महिलांना न्याय मिळाला पाहिजे? या प्रश्नांची उत्तरं मित्रांनो मिळाली पाहिजेत। म्हणजे जिथं भाजप आहे तिथं फक्त महिलांवर अन्याय, महिलांवर होत असलेले अत्याचार जनतेसमोर आणायचे, त्याला प्रश्न विचारायचे, भाजपच्या नेत्याला प्रश्न विचारायचे। आणि तुमच्या राज्यामध्ये तुमच्या नेत्याच्या आदेशावरून त्याचा एक निजी सचिव सरकारी बंगल्यामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानामध्ये एका महिला खासदाराला किंवा पक्षाच्या कार्यकर्त्याला अतिशय अमानुष मारहाण करतो। ती कार्यकर्ता तक्रार करते तरी त्याच्यावर कुठलंही उत्तर न देता, त्यापेक्षा अखिलेश यादव यांनी तर एवढं म्हणजे कहर केला की ते म्हणले स्वाती मालीवाल यांच्यापेक्षा देशात महत्वाचे प्रश्न आहेत। अरे बापरे, म्हणजे तुमच्यासाठी भाजपच्या इथं काही झालं की लगेच ते सगळे प्रश्न महत्वाचे, आणि तुमच्या कार्यकर्त्यांनी, तुमच्या नेत्यांनी काही केलं की त्याच्यापेक्षा दुसरे महत्वाचे। म्हणजे महिलांचा मान सन्मान तुमच्या मनाने चालणार का? भाजपच्या इथं झाला अन्याय की लगेच तो प्रचंड झाला, तिथं महिलांवर अन्याय झाला। तुमच्या इथं झालं की मग तो काय देवाने आदेश दिले का, तुम्हाला आशीर्वाद दिलेत का, तुम्ही करा, काही करा? महाराष्ट्रात पण तशाच प्रकारचं चालू आहे।
संजय राऊत असतील किंवा इतर कोणी असतील, महिलांचा जो आवाजच्या भाषांमध्ये उद्धार करतायत, त्यांनी काही केलं तरी चालतं. पण भाजपच्या कुठल्या नेत्यांनी, भाजप बरोबर असलेल्या एखाद्या मित्र पक्षाच्या नेत्यांनी काही चुकून महिलांबद्दल एखादा उल्लेख आला, त्यांनी माफी जरी मागितली तरी ते साऱ्या गावात करणार, बॉम्ब करणार. हे असं चालत नाही मित्रांनो. अरविंद केजरीवाल यांना ज्यावेळेस स्वाती मालिवाल यांच्याविषयी प्रश्न विचारण्यात आले, त्यावेळेस त्यांनी सरळ माईक संजय सिंग किंवा अखिलेश यादव यांच्याकडे सरकवलं आणि स्वतः मुख गिळून गप्प बसले. ऍक्च्युअली असं नाही चालत मित्रांनो. स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या भल्यासाठी राजकारणाचा वापर करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि अरविंद केजरीवाल यांनी तर एक नवा ट्रेंड सेट केला होता, आम आदमी पार्टी, मँगो पीपल. सर्वसामान्यांसाठी आम्ही राजकारण करणार, सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी राजकारण करणार. अरे तुमच्या बंगल्यात महिला अधिकाऱ्याला, महिला खासदाराला, तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मारतायत, अमानुष अत्याचार करतायत, तुम्ही सर्वसामान्यांवर काय न्याय देणार? या गोष्टीवर अरविंद केजरीवाल असेल, त्यांच्या पक्षाचे नेते असतील, कुणीही बोलायला तयार नाही. स्वाती मालिवाल यांच्या केसवर महिला आयोग तपास करत आहेत, चौकशी करत आहेत. त्याच्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईलच. आणि यानंतर सुद्धा केजरीवाल आणि त्यांचा पक्ष बॉम्ब मारेल की बघा भाजपने कसा आमच्यावर अन्याय केला आहे. भाजपच्या सांगण्यावरून पोलीस असतील, सीबीआय असेल किंवा इतर कुठल्या संघटना, संस्था असतील, आमच्यावर अत्याचार करत आहेत. हे बोलायला अरविंद केजरीवाल आणि त्यांचा पक्ष मागे पुढे पाहणार नाही. त्यांनी आता काय म्हणतात ना, जनाची नाही मनाची सोडून दिली आहेत. स्वतःवर आलेली प्रत्येक गोष्ट भाजपवर ढकलून द्यायची. अखिलेश यादवला ज्यावेळेस हा प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळेस ते म्हणले, अरे इससे भी बढ़िया कुछ बहुत सारे प्रश्न है, इससे ज्यादा महत्वपूर्ण बहुत सारी बातें है. खिशात हात घातला, एवढा मोठा कागद काढला, बघितलं त्याला, भाजपाई किसी के सगे नहीं है, भाजपाई किसी को भी जेल में डाल सकते, असं तसं म्हणले आणि परत कागद खिशात ठेवला. तो कागद काय कोरा कागद होता काय की? अशा पद्धतीचं नाही चालत मित्रांनो. अशा पद्धतीचं राजकारण चालत नाही, जनता स्वीकारणार नाही. केजरीवाल यांच्यासारख्या नेत्याने स्वाती मालिवाल यांच्या प्रकरणावर काहीही न बोलणं, संजय सिंग यांनी स्वाती मालिवाल सोडायचं, बाकीचे मणिपूर असेल, हाथरस असेल, इकडच्या गोष्टी काढायच्या. प्रत्येक ठिकाणी सरकारने, मणिपूर असेल तिथं भाजपचे माजी अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री 8 दिवस मणिपूरमध्ये होते. राजनाथ सिंग देशाचे संरक्षण मंत्री ते सुद्धा तिकडे गेले होते. प्रत्येकाने आपापल्या परीने सर्वोच्च योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण काही न करता दुसऱ्यांवर शिंतोडे उडवायचे, असं कसं चालत मित्रांनो? या गोष्टीचा जनता नक्कीच विचार करेल. मित्रांनो, विषय आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.